वळूयात पुढच्या बातमीकडे। धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आजपासून अन्नत्याग आंदोलन होणार आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेलेत, मात्र आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। फरार आरोपीला अटक करावी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग करणार आहेत। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। दरम्यान धनंजय देशमुखांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। अन्नत्याग आंदोलनासंदर्भात बोलण्यासाठी धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। धनंजय, मला सांगा, प्रशासनासोबत बोलल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? काल ज्यावेळी तुम्ही स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली, गावकरी सोबत होते, काय चर्चा झाली? साधारणतः 1 तास तरी तुम्ही बोलला असाल। आम्हाला 1 तास वेळ दिलता, म्हणजे तसा वेळ एवढाच म्हणून नव्हता दिला। आमची चर्चा संपली 1 तासात। 45 मिनिटं आम्ही जे काही पहिला 6-8 दिवसातला तपास आहे, जो CIDकडे वर्ग केला गेला केज पोलीस स्टेशनने, त्या संदर्भात जास्त चर्चा झाली आणि मला अपेक्षित नव्हतं ती गोष्ट समोर आली। केज पोलीसनी आज पण SP साहेबांशी कुठलीही, म्हणजे जे काही बेसिकली तपास आहे त्यातल्या कुठल्याही गोष्टी त्यांच्या कानावर देखील गेलेल्या नव्हत्या। म्हणून आमचे जे प्रश्न होते ते आम्ही सगळे मांडले आणि त्याची जी सविस्तर माहिती आहे ती आम्ही 2-3 दिवसात SP साहेबांना देत आहोत। त्यानंतर त्याची चौकशी होईल आणि चौकशी अंती कळेल की कशा चुका किंवा कसं आरोपीला मित्र गेलेलं होतं किंवा त्यांना कसं अभय दिलेलं होतं, या सगळ्या गोष्टी समोर येतील। पण प्रामुख्याने आज जे आंदोलन आहे त्या आंदोलनासंदर्भात पण चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती असं लक्षात आलं की साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर थांबलात तर बरं होईल, काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं। पण त्यांचं योग्य आहे, त्यांचं काम ठीक आहे, पण जो सुरुवातीला जो तपास दिला गेला तो समाधानकारक नाही, तो असमाधानकारक आहे। म्हणून आम्ही आजची जी आंदोलनाची दिशा आहे ती ठरवलेली आहे आणि आज आम्ही ते आंदोलन करत आहोत। आता प्रामुख्याने कुठल्या मागण्या आहेत? कारण मागण्या भरपूर आहेत। मला माहिती आहे की मागच्या अनेक दिवसापासून ज्यासाठी तुम्ही CIDच्या अधिकाऱ्यांना भेटताय, SITच्या टीमच्या लोकांना भेटताय, प्रशासनामधल्या लोकांना भेटताय, पण आता प्रमुख मागण्या कुठल्या असतात? प्रमुख मागणी आहे कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे। त्याचे समर्थक अजून देखील स्टेटस ठेवत आहेत, त्यांच्यावर काही जास्त कडक कारवाई केली जात नाही। ते प्राणघातक हल्ले करतायत, त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे। सरकारी वकील साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सगळं चाललं पाहिजे, अंडर ट्रायल चाललं पाहिजे। अशा प्रमुख मागण्या आहेत आणि इतरही काही मागण्या आहेत, त्यामुळे आज आमचं आंदोलन हे सुरू होत आहे। दरम्यान बीडमधल्या नागरिकांशीही संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। जवळपास आता 2-2.5 महिने होत आलेत संतोष देशमुख हत्या होऊन आणि अद्याप 7-8 आरोपी अटक झालेत। आंधळे हा अद्याप अटक झालेला नाही आणि याशिवाय जी टीम आहे पोलीस स्टेशनची केसची, त्यामधून प्रवीण महाजन, त्याच्यानंतर राजेश पाटील, वाशीच्या ह्याच्यामधून घुले PI आणि त्याचबरोबर हे जे त्यांना आरोपी करावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। वकील म्हणून उज्ज्वल निकमची नेमणूक व्हावी अशी सुद्धा आम्ही मागणी केली आणि फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण दाखल करावं याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। प्रशासनाचा ह्याचा दोष आहे पूर्ण। प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारचं सहकार्य करत नाही। पोलीस स्टेशन असेल काय असेल ते हे करत नाही, आम्हाला इथं सहकार्य नाही त्यांचं आम्हाला। एकतर त्यांच्या बदल्या व्हायला गेल्यात, इक्वलिटी तिकडे माणसं टाकायला पाहिजेत, तेच हे आरोपीला हे करतात, ते त्या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत आणि तेच हे सगळं काय चाललेलं आहे। कोण कोणाचं मित्र? पोलीस आहेत ना त्यांचे मित्रच सगळेच। हां, मग त्यांच्याबरोबर फिरते, त्यांच्याबरोबर चहा पाणी घेते, त्यांच्याबरोबर सारखे येते आणि तेच तिथं हे करायला। पोलिसाचं आणि त्यांचं लागेबांधीच आहेत। सगळी जनता बघती, आम्ही एकटेच बघत नाही, आमचं गावच एकटं बघत नाही, पूर्ण जनता बघती त्यांना, त्यांची लागेबांधी पूर्ण आहे। पोलिसांचं आहे हे गुंडेही पोलिसांना केज पोलीस स्टेशनला विकत घेतलेलं आहे, त्यामुळे केज पोलीस स्टेशन ही सामान्य माणसाला न्याय देऊ शकतच नाही, कारण की हे गुंडाचंच राज्य चालू आहे केजमध्ये। त्यामुळे सगळ्यात जास्त ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।